प्रायश्चित्ताच्या दिवसाची आशीर्वादित उपासना आली आहे. या आपण स्वर्गाचे राज्य आणि पश्चाताप उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. ही प्रायश्चित्ताच्या दिवसाची दुपारची उपासना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला धन्यवाद आणि गौरव देऊया, ज्यांनी आपल्या पापांचे प्रायश्चित्त केले. परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सियोनच्या संतानांना प्रायश्चित्ताच्या या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्व पापांची क्षमा केली जाते, ज्यामध्ये ते पापही समाविष्ट आहेत जे आपण नकळत केले आहेत, ते पाप जे आपण स्वर्ग आणि या पृथ्वीवर केले आहेत, आणि ते पाप ज्याची आपल्याला आठवण देखील नसते. अशा प्रकारे आपण बर्फापेक्षाही जास्त पांढरे, शुद्ध आणि स्वच्छ बनू शकतो आणि आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊ शकतो. त्या दिवसासाठी जेव्हा आपण परमेश्वरासमोर उभे राहणार, या आपण आपल्या विश्वासाला निर्दोष आणि निष्कलंक ठेवण्याकरता परमेश्वराचे वचन आपल्या अंतःकरणात बिंबूया. पिता आणि माताच्या शिकवणींचे पालन करून या आपण प्रेम, ऐक्य आणि संयमाने शेवटपर्यंत वधस्तंभाच्या मार्गावर चालूया, म्हणजे आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकू. या आपण मत्ते अध्याय 4 वचन 17 वर जाऊया. या आपण वचन 17 पाहूया. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपण स्वर्गाचे राज्य सोडून या पृथ्वीवर येण्याचे एक कारण होते. याचा अर्थ असा नाही का की स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला पश्चातापाची गरज आहे? आपण स्वर्गाच्या राज्यात गेले पाहिजे. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण जाणून बुजून आणि नकळतपणे स्वर्ग आणि या पृथ्वीवर केलेल्या पापांसाठी पश्चाताप केला पाहिजे, म्हणजे आपण नवीन प्राण्यांच्या रूपात नव्याने जन्म घेऊ शकू, जे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला प्रसन्न करू शकतात. या आपण या प्रकरणाबद्दल बायबलचे काही वचन पाहूया. सर्वात अगोदर या आपण सर्व मिळून योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 उघडूया आणि परमेश्वराच्या या शिकवणीचे परीक्षण करूया की आपण का पश्चाताप केला पाहिजे. या आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 1 वचन 8. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितींपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. जर आपण पापरहित असल्याचा दावा करतो तर आपण स्वतःची फसवणूक करतो. आपण स्वर्गामध्ये आणि अगदी या पृथ्वीवर देखील कळत आणि नकळत पाप केले. तसेच असे पाप देखील आहेत जे आपण विसरलो आहोत. खरं तर आपण परमेश्वराला असे म्हणू शकत नाही की आपण पापरहित आहोत. बायबल आपल्याला आठवण करून देते की आपण स्वर्गामध्ये पाप केले. आपल्या पापांच्या क्षमेसाठी ख्रिस्त या पृथ्वीवर आले, वधस्तंभाच्या वेदना सहन केल्या, अपमानाचा सामना केला आणि मृत्यूपर्यंत दुःख सहन केले. बायबल समजावते की अशा प्रकारच्या वाईट परिणामाचे कारण आपले पाप आहेत. मात्र ज्यांना आपल्या पापांची आठवण नाही ते म्हणू शकतात, मी काहीच पाप केलेले नाही, मी धर्मीपणे जगलो आहे. पण परमेश्वराने म्हटले, स्वर्गात पाप केल्यानंतर आणि या पृथ्वीवर आल्यानंतर तुमच्यामध्ये काहीच पाप नाही असे जर तुम्ही म्हणता तर तुम्ही स्वतःला फसवता व तुमच्यामध्ये सत्य नाही.
तुम्ही परमेश्वराला लबाड ठरवत आहात. या आपण एकत्र लूक अध्याय 5 उघडूया. लूक अध्याय 5 वचन 30. तेव्हा परुषी व त्यांच्यातील शास्त्री हे त्यांच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यांना उत्तर दिले, निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही, तर पापी लोकांना. पाप्यांना बोलावण्याचा उद्देश काय आहे? पश्चातापासाठी बोलावायला आलो आहे. येशू या पृथ्वीवर नीतिमानांना बोलावायला आले नसून पाप्यांना पश्चातापासाठी बोलवायला आले होते. या पृथ्वीवर परमेश्वराने मानवजातीला वाचवण्यासाठी केलेल्या सुवार्तेच्या कार्याला पाहण्यासाठी या आपण लूक अध्याय 19 वर जाऊया. या आपण लूक अध्याय 19 वर जाऊया. लूक अध्याय 19 वचन 10 मध्ये येशू म्हणतात, कारण मनुष्याचा पुत्र येशूला दर्शवित नाही का? येशू या पृथ्वीवर का आले? मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व आणखी काय तारण्यास आला आहे. ते पृथ्वीवर देह धारण करून का आले? शेवटी ते पश्चातापाकडे आपले मार्गदर्शन करण्यासाठी आले. दुसऱ्या शब्दांमध्ये, या पृथ्वीवर येण्यापूर्वी स्वर्गाच्या राज्यात आपण कोण होतो? हे स्पष्ट नाही का की आपण असे काही केले आहे ज्याच्यासाठी आपण पश्चाताप केला पाहिजे? जसे की आपण स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर आलो, म्हणून येशू पाप्यांना पश्चातापासाठी बोलावायला आले. बायबलचे हे सर्व वचन परमेश्वराची शिकवण आहेत. फक्त यामुळे की आपण स्वर्गातील आपल्या आठवणी विसरलो आहोत म्हणून आपण असे म्हणू शकत नाही, मी कोणतेच पाप केलेले नाही. त्याऐवजी आपण बायबलच्या शिकवणींचा स्वीकार केला पाहिजे आणि हे समजले पाहिजे की स्वर्गामध्ये आपला भूतकाळ किती पापमय होता. अशा प्रकारे पश्चातापाचे कार्य झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वर्गामध्ये आणि या पृथ्वीवर केलेल्या आपल्या पापांची क्षमा केली जाऊ शकेल. संपूर्ण शुभवर्तमानांमध्ये पश्चातापाबद्दल अनेक अभिव्यक्ती आहेत. या आपण मत्ते अध्याय 3 वचन 1 पाहूया. त्या दिवसात बप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की त्याने काय म्हटले? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. बप्तिस्मा करणारा योहान एलियाच्या मिशनसह आला होता. त्याने येशूसाठी मार्ग तयार केला. जेव्हा बप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रचार केला तेव्हा त्याने घोषणा केली, पश्चाताप करा. याविषयी परमेश्वर प्रकटीकरण अध्याय 3 मध्ये म्हणतात, आस्था बाळग आणि पश्चाताप कर. आणि प्रकटीकरण अध्याय 2 मध्ये पश्चाताप कर. अनेक नोंदी आहेत ज्या आपल्याला पश्चाताप करण्यास शिकवतात. हे सर्वात मोठे कार्य होते ज्याला सर्वसमर्थ परमेश्वर पूर्ण करू इच्छित होते. या कार्यासाठी ते शरीरात देखील आले. मनुष्याच्या पुत्राने समजावले की ते या पृथ्वीवर चमत्कार करण्यासाठी आणि लोकांची मने जिंकण्यासाठी नाही, पण काय करण्यासाठी आले आहेत? त्यांनी म्हटले, मी या पृथ्वीवर हरवलेल्यांना तारण्यास आलो आहे. अशा प्रकारे जे सर्वात महान आहेत त्यांनी उदाहरण मांडले. या आपण त्यांचे उदाहरण पाहण्यासाठी मार्क अध्याय 1 वर जाऊया. मार्क अध्याय 1 वचन 35. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करत आहेत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. लूक अध्याय 19 वचन 10 मध्ये त्यांनी म्हटले की
ते हरवलेल्यांना तारण्यासाठी आले आहेत. आणि मार्कमध्ये त्यांनी म्हटले की ते प्रचार करण्यासाठी आले आहेत. जेव्हा आपण या वचनांचे परीक्षण करतो तेव्हा मानवजातीच्या तारणासाठी सर्वात महत्त्वाचे कार्य काय आहे? जसे की आपण स्वर्गामध्ये असंख्य पाप केले आणि या पृथ्वीवर आलो, म्हणून आपल्याला पश्चातापाची गरज आहे. मग पश्चाताप करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आज आपण याचे उत्तर शोधूया. आपण लूक अध्याय 15 वर जाऊया. आपण अध्याय 15 वचन 7 मधील परमेश्वराचे वचन पाहूया. लूक अध्याय 15 वचन 7. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. परमेश्वर आपल्याला सांगतात, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि ते आपल्याला हे देखील शिकवतात, ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. आपण वचन 10 वर जाऊया. अध्याय 15 वचन 10 मध्ये येशू म्हणतात, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. ते वचन 10 मध्ये देखील हीच गोष्ट समजावतात. जसे की स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण पश्चाताप करणे गरजेचे आहे, म्हणून नवीन करारामध्ये पश्चाताप हा शब्द मोठ्या प्रमाणात आढळतो. आपण स्वर्गाच्या राज्यात काहीतरी करून या पृथ्वीवर आलो. येशू या पृथ्वीवर आपल्याला जागृत करण्यासाठी आले, म्हणजे आपण पश्चाताप करू शकू. ही पृथ्वीच सर्वस्व नाही. सार्वकालिक स्वर्गाचे राज्यच ते ठिकाण आहे जेथील आपण खरोखरचे रहिवाशी आहोत. जेव्हा आपण परमेश्वरासोबत कृपेच्या बागेमध्ये राहत होतो, त्या वेळेला लक्षात ठेवण्यास आपली मदत करण्यासाठी, म्हणजे आपण तेथे परत जाऊ शकू, ते या पृथ्वीवर आले आणि आपल्याला पश्चाताप करण्यास प्रेरित केले. मत्ते अध्याय 4 वचन 17 मध्ये देखील हेच लिहिलेले आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. तुम्ही विचार करू शकता, मी कोणतेही पाप केलेले नाही, पण चर्चमध्ये ते म्हणतात पश्चाताप करा, तुम्ही पापी आहात. आणि यामुळे मला काहीसे विचित्र वाटते, पण परमेश्वर फक्त या जगातील पापांबद्दल बोलत नाहीत. मागील जगामध्ये जेथून येशू आले, आपण असे काहीतरी केले ज्यामुळे पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि येशू आपल्याला जागृत करण्यासाठी आणि पश्चातापाकडे घेऊन जाण्यासाठी आले. म्हणूनच बायबल त्यांच्या येण्याचा उद्देश पाप्यांना पश्चातापाकडे घेऊन जाणे या रूपाने करते. म्हणूनच यशाया अध्याय 53 आणि 50 आपल्याला शिकवतात की तुमच्या अपराधांमुळे तुमच्या माताला सोडावे लागले आणि तुमच्या पापांमुळे तुमच्या पिताने फटके खाल्ले. मात्र त्यामुळे तुम्ही बरे होऊ शकता. यशाया संदेष्टाने अशा प्रकारे भविष्यवाणी केली. सर्व लोकांनो, फक्त वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या बलिदानावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण यावर विचार करण्याची गरज आहे की पहिल्या ठिकाणी असे का घडले होते. हे आपण या पृथ्वीवर केलेल्या काही गोष्टींमुळे झाले नाही, कारण की मागील जगामध्ये आधीच समस्या उद्भवल्या होत्या. म्हणून परमेश्वराने समजावले की या पृथ्वीवर त्यांचे येण्याचे एक कारण स्वर्गीय पाप्यांना पश्चातापाकडे घेऊन जाणे हे होते. आपण परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी खरा पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप म्हणजे परमेश्वराचा विश्वासघात करण्याच्या पापापासून, परमेश्वराच्या शिकवणी आणि नियमांची अवहेलना करण्याच्या पापांपासून आणि आज्ञाभंगाच्या पापापासून दूर जाणे आहे. या सर्व पापांमध्ये आपण आपले अंतःकरण परमेश्वराकडे वळवले पाहिजे.
हा खरा पश्चाताप नाही का? या आपण यशया अध्याय 59 वर जाऊया. या आपण यशया अध्याय 59 वचन 1 मधील परमेश्वराचे वचन पाहूया. अध्याय 59 वचन 1. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतींप्रमाणे झाले आहेत. आपल्याला परमेश्वरापासून वेगळे करणारे आपले अपराध होते. याचा अर्थ काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे तर आपला परमेश्वरासोबतचा घनिष्ठ संबंध तुटला. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतींप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळलेली आहेत, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द फुटफुटते. जसे की तुमच्या पापांमुळे तुम्हाला परमेश्वरापासून वेगळे केले आहे, म्हणून तुम्ही परमेश्वराकडे आले पाहिजे, आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चातापाचे जीवन जगले पाहिजे. ख्रिस्ताने यावर सतत जोर दिला. त्यांनी म्हटले, मी या पृथ्वीवर का आलो हे तुम्हाला माहीत आहे का? मी पाप्यांना पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे. मत्ते अध्याय 4 मध्ये ते म्हणतात, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. तसेच असेही लिहिले आहे, जर त्याने पश्चाताप केला नाही तर परमेश्वर आपली तलवार धारधार करील. बायबल अशा भीतीदायक वचनांची नोंद करते. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 7 वर एक दृष्टी टाकूया. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 7 वचन 12 मध्ये परमेश्वराचे वचन पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय 7 वचन 12. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळतो. त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे, त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत, त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. जे पश्चाताप करत नाहीत त्यांच्यासाठी परमेश्वर काय करतील? या आपण थेसलोनिकरास दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7 पाहूया. अध्याय 1 वचन 7 मध्ये असे लिहिले आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालीसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवेल. जे सुवार्तेला मानत नाहीत ते कोण आहेत? ते पश्चाताप न करणारे आहेत. ते परमेश्वराकडे परत न वळणारे आहेत. ओलांडण्याद्वारे माझ्याकडे वळा, शब्दात दिवसाद्वारे माझ्याकडे वळा. आम्ही तुमच्याकडे कसे वळू शकतो? कृपया आम्हाला पश्चाताप कसा करावा ते सांगा. परमेश्वराने सुवार्तेच्या माध्यमातून मनुष्य जातीला त्यांच्याकडे वळण्याच्या मार्गाबद्दल जागृत केले. मग जे सुवार्तेचे पालन करत नाहीत त्यांना शिक्षा का दिली जाईल? असे यामुळे आहे कारण की ते पश्चाताप करत नाहीत. परमेश्वराने आपल्याला पश्चाताप करण्याची संधी आणि वेळ दिली आहे आणि पश्चाताप करण्यासाठी परिस्थितीही दिल्या आहेत. त्यांनी 1500 वर्षांमध्ये अनेक संकटांना सहन केले आणि आपल्या रक्ताच्या माध्यमातून त्यांनी नवीन कराराचे परिपूर्ण सत्य स्थापित केले. खरंच आपण विनामूल्य स्वर्गाच्या राज्यात जात आहोत. स्वर्गीय पिताने आणि स्वर्गीय माताने आपल्या मोबदल्यात सर्व दुःख सहन केले. जेव्हा आपण या प्रायश्चिताच्या दिवसाद्वारे या सर्वांचा विचार करतो तेव्हा आपण फक्त प्रायश्चिताचा अर्थ जाणून न घेता परमेश्वराने आपल्यासाठी सहन केलेल्या बलिदानाची देखील जाणीव केली पाहिजे. खऱ्या पश्चातापी अंतःकरणाने आपण परमेश्वरासमोर आले पाहिजे आणि त्या नीतिमत्वाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे जो परमेश्वर आपल्यासाठी इच्छितात. या आपण बायबलमध्ये पश्चातापाबद्दल आणखी वचन शोधूया.
या आपण लूकचे पुस्तक अध्याय 13 वर जाऊया. या आपण लूक अध्याय 13 वचन 3 मध्ये परमेश्वराचे वचन पाहूया. लूक अध्याय 13 वचन 3 मध्ये येशू म्हणतात, मी तुम्हाला सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा अशा लोकांचे काय होईल? त्यांचा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. जेथे पश्चाताप नाही तेथे फक्त नाश आहे. येशूने आपल्या शिकवणींमध्ये यावर भर दिला. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 2 वर जाऊया. प्रकटीकरण अध्याय 2. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 2 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. जर आपण पश्चाताप केला नाही तर तारणाच्या समयीचे काय होईल? तिला काढले जाईल. परमेश्वर आपल्याला हे महत्वाचे वचन देतात. या आपण वचन 21 वर जाऊया. अध्याय 2 वचन 21. या आपण अध्याय 2 वचन 21 वर एक दृष्टी टाकूया. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्मांबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नव्हती. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांना तेथे शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतःकरणे यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन. सर्व लोकांनो, असे वाटू शकते की बायबलमध्ये फक्त सौम्य वचन आहेत, पण परमेश्वर आपला कठोरपणा देखील दाखवतात, विशेषतः त्यांच्याबद्दल जे पश्चाताप करत नाहीत. जसे आपण पाहतो की त्यांनी अतिशय गंभीर वाक्यांचा वापर केला. आपण पापी आहोत आणि आपले पाप परमेश्वराने स्वतःवर घेतले. याबद्दल या आपण पश्चाताप आणि कृतज्ञता बाळगूया. ते गुलगुतावर गेले आणि आपल्यासाठी वधस्तंभावर खेळले गेले. या आपण तीताला पत्र अध्याय 1 देखील उघडूया. तीताला पत्र अध्याय 1. या आपण तीताला पत्र अध्याय 1 वचन 2 वर एक दृष्टी टाकूया. जे युगानुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने परमेश्वराने ते कसे प्रकट केले, मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल याच्याकडून. सर्व लोकांनो, या आपण स्वतःवर विचार करूया की पिता आणि माता यांनी आपल्यावर सोपवलेल्या कार्यांकडे आपण दुर्लक्ष तर करत नाही ना? जसे की पिता आणि माताने आपल्याला त्यांच्या महान कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. म्हणून या आपण सर्व आपला सर्वोत्तम प्रयत्न करूया, म्हणजे या आशीर्वादित वर्षामध्ये आपण सर्व जगासमोर परमेश्वराचे गौरव प्रकट करू शकू. या व्यतिरिक्त स्वर्गीय परिवाराच्या सदस्यांच्या रूपाने या आपण पुन्हा कधीही पापाचे गुलाम किंवा पापात गुंतून जाऊ नये. म्हणजे आपण जगाच्या मिठाच्या आणि प्रकाशाच्या भूमिकेला विश्वासूपणे साकारू शकू आणि चांगल्या शमरोन्याप्रमाणे बनू शकू. या आपण तिमोथीला दुसरे पत्र अध्याय 4 वर देखील एक दृष्टी टाकूया. या आपण तिमोथीला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 1 मध्ये परमेश्वराची शिकवण पाहूया.
तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 4:1 मध्ये असे लिहिले आहे, देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की आपण काय केले पाहिजे. आपल्याला परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्यास निक्षून सांगण्यात आले आहे. मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा. सोप्या भाषेत म्हटले तर सुवेळी अवेळीचा अर्थ आहे प्रत्येक वेळी. फक्त संधी असतानाच नव्हे तर नेहमी वचनाचा प्रचार कर. परमेश्वर आपल्या लोकांना सर्वात महान आशीर्वाद देऊ इच्छितात. प्रायश्चिताच्या दिवसाद्वारे या आपण समजूया की येशूने का म्हटले, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि त्यांनी सर्व लोकांना सुवार्तेचा प्रचार का केला. मला आशा आहे की आपण नवीन करारातील सर्व नियमशास्त्र आणि विधी आणि पिता आणि माताची आज्ञा याचे पूर्णपणे पालन करू शकतो. म्हणजे आपण खरोखर पश्चाताप करणारी स्वर्गीय संतान बनू शकू, जे जेथे कोठे ते जातात तेथे प्रामाणिकपणे त्यांचे पालन करू शकते. तुम्ही 10 दिवस प्रत्येक पहाटे आणि संध्याकाळी प्रार्थना करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मला आशा आहे की आपल्या स्वर्गीय परिवारातील सर्व सदस्य परमेश्वराच्या वचनाच्या आज्ञापालनासह पश्चातापाचे सुंदर जीवन जगतील. याद्वारे मी उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे आभार.